नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे साधी सिंपल रेसिपी बोंबील बटाटा। आता हे मी बटाटा तळून घेतलेला आहे। हे बोंबील मी छानपैकी धुवून मस्त मस्त भाजून धुवून घेतलेला आहे। ह्याचा हा मसाला आहे, जसं की हे कांदा आहे, टमाटर आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, हे आपले बोंबील आहे धुवून घेतलेले। आता हा बटाटा आपण तळल्यानंतर काय होतं, लवकर शिजतो। ह्यात टाकायचं थोडंसं जिरा। जिरं टाकल्यानंतर काय टाकायचं आपल्याला, कांदा टाकायचा आहे आपल्याला। वरती आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे ताकी आपला कांदा लवकर शिजेल। तुम्हाला माहिती आहे का मंडळी, जे ड्राय बोंबील असतात ना ते मला फार आवडतात। मी काय करते, मस्तमध्ये ह्याला तळून घेतलेलं आहे, थोडंसं मिरची पावडर टाकलेले आहे, असं म्हणजे चाललं, थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे आणि एकदम कडक कडक एकदम मला इतकं आवडतं ना, फार आवडतं असं। आता हे आपलं, मला ते ड्राय बोंबील इतके आवडतात ना, असं थोडंसं त्यामध्ये मिरची पावडर टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, एकदम तेलामध्ये कडक तळायचं आणि मग ते कडम 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 खायला इतकं भारी लागतं बघा ना। ऐका, ऐकतोय का, इतकं छान लागतं, मस्त एकदम छान। आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टमाटर, ह्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळदी पावडर, थोडं काळं तिखट आपलं घरचं, ह्यात आपल्याला छानपैकी हलवून टमाटर एकदम आपल्याला त्यामध्ये पूर्ण फ्राय करून घ्यायचं। टमाटर आपलं एकदम मस्तमध्ये झालं आहे। त्याच्यानंतर साधी सिंपल मंडळी रेसिपी आहे, जास्त तामछाम नाही, मसाले वितले झाला आहे जरा, म्हणजे आता मला मसाले जास्त फार आवडत नाही, साधी सिंपल। तुम्हाला कशी आवडते त्यामध्ये आपण शिजलं, हे तळल्यामुळे जास्त लगेच शिजलं जाऊया, जास्त त्याला वेळ पण लागणार नाही। मस्तमध्ये आपण हे बटाटे, बोंबील बटाटा मंडळी थोडंच, जास्त नाही पातळ करायचं, थोडंच असतं, खूप छान लागतं। त्याबरोबर आपल्याला घालायचं आहे बोंबील, मस्तमध्ये मीठ तर आपण पहिलंच घातलेलं आहे। ह्याच्यात घालायची खूप सारी कोथिंबीर। आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे, का तर आपल्याला हे ग्रेव्ही करायचं आहे। मला मंडळी हा बोंबील बटाटा एवढा आवडतो ना, फार आवडतो, आणि एकदम झटपट होणारी रेसिपी। तुम्हाला यात वाटलं तर तुम्ही कोकम घालू शकता, चिंच घालू शकता, पण मी फिलहाल काहीच घालणार नाही। आता आपण ह्याच्यामध्ये ओतायचं आहे थोडंसं पाणी, आपल्याला जास्त पातळ नाही करायचं, घट्टच ठेवायचं, गॅस करायचं कमी। घालू का यामध्ये चिंच मंडळी? ठीक आहे, घालतेच, बघा चिंच टाकते। मस्त झालं आपलं। आता आपण ह्याच्यावर झाकायचं आणि मस्तमध्ये आपण एखादी उकळी काढायची चांगली। आता आपण बघा, आपलं हे बोंबील बटाटा असंच आपल्याला बनवायचं आहे, लपथबे। एकदम परफेक्ट, आणि जेवढं पाहिजे तेवढंच झालेलं आहे। मंडळी, ही माझी जर बोंबील बटाट्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जेव्हा मला कमेंट कराल, मला विचाराल, तेव्हा तर मला माहिती पडेल, आणि माझं जर काय चुकत असेल तर मी ते सुधारायचा प्रयत्न करेन। मग त्यासाठी तुम्ही मला कमेंट केली पाहिजे ना, माझ्याशी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे मला सगळं।
भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.